आपल्या घरात? श्रद्धा, हे कसं शक्य आहे? आयुष्यात पहिल्यांदा गेलो मी त्या धनलक्ष्मी अपार्टमेंट मध्ये, तेही महाडिकांच्या सांगण्यावरनं मी तिकडे गेलो. काय झालं? मला महाडिकांनी सांगितलं म्हणून मी तिकडे गेलो. तिथून मला भोसलेने अरेस्ट केलं, पोलीस स्टेशनला आणलं. मी तिथून येण्यापूर्वी काही ब्लॉक करून येईन का? तो ब्लॉक नाही ना, म्हणजे चावी मी तिकडेच सोडली आहे. मग श्रद्धा, मी खरं सांगतोय, चावी मी तिकडेच सोडून मी तिकडेच असाल. अरे माझा विश्वास आहे तुझ्यावर. असं का भोसलेचा प्लॅन असेल का ग? म्हणजे तो त्या दिवशी तिथे कसा काय पोहोचला? आपल्या घरात हे सगळं कसं काय मिळालं? महाडिक आणि भोसले एकत्र आहेत. ते दोघं जण मिळून मला ड्रग रॅकेटमध्ये अडकवायचा प्रयत्न करतात. भोसले विकला गेलाय. तुलाही असंच वाटतंय? तुला पण? हो, तो हवालदार आणि जमदाडे मॅडम ज्या वेळेला ती फाईल आणि चाव्या घेऊन बाहेर आले ना, त्यावेळेला मी, आई, बाबा आम्ही सगळे बाहेर बसलो होतो. आत त्यांच्याबरोबर कोणीच नव्हतं. मग त्या हवालदारानेच ते सगळं आणलं असेल तर? भोसले सगळं भोसलेनी केलं. विकृत माणूस आहे. माझ्या पर्सनल खुन्नस काढतो. बस कशाला पण? महाडिक आणि हा मिळून मला लटकव. काय नाही, ऍडव्होकेट देखणेंना सांग मला उद्याच्या उद्या म्हणावं बाहेर काढा बेलवर. मग बघतो त्या विजय भोसलेकडे, बघतो मी त्याच्याकडे. ऐक ना, मला त्या देखण्यांविषयी तुझ्याशी बोलायचंय. अरे देवा. बस एक मिनिट. काय झालंय? नाही, ते केस लढतायत आपली. मग पैसे द्यायचे त्यांना. हा, मग मी बाहेर आल्यानंतर देईन म्हणावं. नाही, उद्या हिअरिंगच्या आधी पोचवायचे त्यांच्यापर्यंत पैसे. किती? 3.5 लाख रुपये. एवढी फी घेतो तो? नाही, हो, फीच आहे एवढी. ठीक आहे, कपाटात ती बॅग आहे ना, त्याच्यामधनं देऊन टाक त्याला पैसे. पोलिसांनी ते पैसे जप्त केलेत. घरी पैसे नाही आहेत. केस संपल्यावर पैसे परत देतील असं म्हणालेत ते, पण माझा काही विश्वास नाही आहे त्यांच्यावर. घरात आता थोडेफार पैसे असतील फक्त. त्यासाठी एवढं सगळं केलं होतं की ते पैसेही गेले. जाऊ दे, ते पैसे आपले नव्हतेच असं समज. आणि मुळात आता कर्ज मिटलंय ना आपलं. माझ्या बँकेत आहेत थोडेफार पैसे. मी काहीही करून तुला इथनं बाहेर काढणार आहे. तू धीर सोडू नकोस. साथ देशील ना मला? I'm sorry. शांत रहा आणि धीर धर. मॅडम, मला न विचारता आत यायचं नाही. दिसत नाही का मी कामात आहे? मला असं वाटायचं तुम्हाला माज आहे, तुम्ही उद्धट आहात म्हणून सगळ्यांशी असे वागता. असाही विचार आला की तुम्ही रोज गुन्हेगारांशी बोलता म्हणून तुमची भाषा अशी. माझी भाषा अशीच आहे. एकदा असाही विचार आला की तुम्हाला मूलबाळ नाही म्हणून तुम्हाला कळत नाही आम्हाला काय होतंय. पण तुम्ही बेईमान असाल असं वाटलं नव्हतं. मॅडम, काय हो, तुम्ही म्हणाला होतात ना तुमचे सर चोख काम करतात, प्रामाणिक आहेत म्हणून. मग पण आज हा समज सुद्धा खोटा ठरवलाय ह्यांनी. म्हणजे त्या चाव्या आणि ती फाईल आमच्या घरात नव्हती. मी स्वतः शोधल्यात, तुमच्या बेडरूम मध्ये सापडले ते. पण तुम्हाला सापडला त्यावेळेला आम्ही नव्हतो तिथे. तुम्हाला कळतंय का तुम्ही काय बोलताय ते? मला सगळं कळतंय, सगळं दिसतंय आणि आता सगळ्याचे अर्थ लागतायत मला. पण एक लक्षात ठेवा, तुम्ही देव नाही आहात, माणूस आहात. आणि देव सगळं बघतो.
कधीतरी तो तुम्हाला याची शिक्षा देईलच. सगळं इथेच भोगावं लागतं. लय बोलून गेले ना जमदाडे ही. अजूनही तुला पुळका येतो हिचा. सॉरी सर. अगं कुणीही घराच्या बाहेर गेलं की तो माणूस परत येईपर्यंत मला काहीही सुचत नाही. सॉरी सॉरी बाबा, उशीर झाला. अहो मी अभयला भेटायला गेले होते, मग बँकेत गेले. कसं आहे अभय? बरं आहे. काय टॉर्चर वगैरे? नाही. एक मिनिट. हा. हे घे. हे काय? एवढे आहेत, मोडून टाक. वकिलांना पैसे द्यायचे ना, मोड मोडते. बाबा अगं पोरगा जेलमध्ये आहे, ते बँकेतल्या पैशांचं काय करू मी? नाही तू हे वकिलांना दे आणि अभयला आधी घरी घेऊन ये. बाबा हे सगळं करणं शक्य नाही होणार. वाजलेत बघा किती. नाही तर एक काम कर ना, हे तू सगळं त्या वकिलाला देऊन टाक ना, एक गॅरंटी म्हणून. मग पुढे पैसे लागले तर मग आपण पाहू ना काय ते. बाबा झाली आत्ता सोय. मी आत्ता बँकेतनं आणलेत हे 1,20,000 रुपये. श्रद्धा, हे पण घे. माझ्या पाटल्या आहेत, जुन्यातल्या आहेत, त्या विक. आपल्याला अभय आणि साऊ महत्वाचे. हे सोनं नाही. आई बाबा हे बघा, जर काही मदत लागली तर मी सांगते तुम्हाला, पण आत्ता आपल्याला रोख रक्कम हवी. आणि माझ्याकडे होते अकाउंटमध्ये. मी हे 1,20,000 रुपये काढलेत. थोडेच राहिलेत वर. मी बघते, प्रसादला विचारते किंवा भाषाला. मग अजितला विचारू. नको बाबा, त्यांच्याकडनं मदत नको घ्यायला. अगं त्यांच्याकडून नका घेऊ, पण माझ्याकडून घ्या. हे 70,000 रुपये. वैभू, अगं एवढे पैसे? आजी मी जॉब करते, ते माझं सेव्हिंग आहे. मगाशी मी आजी आजोबांना बोलताना पाहिलं, ते पैशांची जमवाजमव करत होते, म्हणून मी पण हे काढून आणले. तू प्लीज ठेव. अगं वैभू आत्ता खरंच नको. मी लागले तर सांगते तुला, आत्ता नको. का नको? आता साऊ हरवली आहे, काकाला पोलीस घेऊन गेले. साऊ सापडायला पाहिजे. म्हणजे ती सापडेलच, पण आता ते आपल्या हातात नाही आहे ना. पण आपण काकाला नक्की सोडवू शकतो. आणि मला तो घरी हवा आहे. माझं खूप प्रेम आहे त्याच्यावर. मी मिस करतेय खूप साऊला आणि काकाला. मी पण त्याला खूप मिस करतो. काकू हे घे पैसे आणि प्लीज माझ्या काकाला प्लीज परत घेऊन दे. माझ्या काकाला परत आण. श्रद्धा तू धीर धर, सारं काही ठीक होईल. हे दिवस जातील. जातील बाबा. पण काय ओळखते देऊन जातील सांगता येत नाही. एक कटिंग. अंधेरीला DN नगरला एक स्पोर्ट्सचं दुकान आहे. तिथे बाजूला एक गल्ली आहे. तिथे एक पेडलर आहे. त्याच्याकडे मिळेल माल.
बस काय साहेब, अहो आम्ही तुमच्यासारख्यांच्या कामी नाही येणार तर कोणाच्या येणार हा? हो हो साहेब, हे बघा तुम्ही काहीही काळजी करू नका, तुमचं काम व्यवस्थित पार पाडेन. हो साहेब, फक्त तुम्ही जरा तेवढं हो साहेब, हो साहेब, हो सर, थँक्यू. हां बोला मॅडम. ₹3.5 लाख तुमच्या कन्व्हेन्सचे पैसे. हे बघा मॅडम, पैसे नाही दिले तर झाडाचं पानही हलत नाही, अशी परिस्थिती आली. उद्या अभयची बेल हिअरिंग आहे, सुटेल ना तो? नका काळजी करू तुम्ही. अहो याआधी सुद्धा साहेबांना बाहेर काढलं होतं ना मी. अहो अशी जगात कुठलीही सिस्टीम नाही ज्यातून मिरजकरांना फ्लॅटच्या चाव्या आणि पेपर्स अभयकडे सापडलेत, तुम्हाला कळलंय? हो म्हणजे आलंय माझ्या कानावर ते, पण जरा कन्सर्न वाटावं असं आहे ते. मी खात्रीपूर्वक सांगू शकते, या सगळ्या गोष्टी आमच्या घरात कोणीतरी ठेवल्यात, कारण याआधी ती फाईल आणि त्या चाव्या मी घरात कधीच पाहिल्या नाहीत. आणि अभयने सुद्धा सांगितलं, धनलक्ष्मी अपार्टमेंट्सचे पेपर्स आणि चाव्या त्याच्याकडे कधीच नव्हत्या. हे बघा मॅडम, मिरजकर काय म्हणतात हे ग्राह्य धरलं जाणार नाही. आपण कोर्टात काय सिद्ध करतोय हे जास्त महत्वाचं आहे. हे बघा तुम्ही काळजी करू नका, मी बघतो उद्या काय करायचं ते. ठीक आहे, मी निघते. हे बघा मॅडम, प्लीज गैरसमज करून घेऊ नका. ही माझी फी नाही आहे, हा फक्त कन्व्हेन्स आहे. या पैशामध्ये एखाद्या मुलाचं आयुष्यभराचं शिक्षण होऊ शकतं, एवढं लक्षात ठेवा. वकील, ही बाई त्या अभय मिरजकरची बायको होती का रे? हो बहुतेक. अच्छा, म्हणजे ही सुद्धा वकिलाला भेटायला आलेली दिसतीये. या ना सर, या या. अहो साहेब, तुम्ही मला सांगायचं, मी आलो असतो ना घरी. अहो देखणे साहेब, ज्यांच्याकडे काम असतं ना तो मोठा माणूस असतो. आज तुम्ही मोठे. अहो साहेब, हा तुमचा मोठेपणा आहे. साहेब साहेब साहेब, इकडे बसा. बसा. बोला साहेब, काय सेवा करू आपली? वकील साहेब, मुद्द्यावरच येतो. काही करा, पण तो अभय मिरजकर उद्या सुटता कामा नाही. आमदार साहेब, अहो तुम्ही मला माझी केस हरायला सांगताय, मी कधीच हरत नसतो. वकील, ती ब्लू प्रिंट दाखवा त्याला. दाखवतो साहेब. तुम्हाला ते नाना नानी पार्क माहिती आहे का? हो साहेब. दाखवा. ते बघा, हे इथे नाना नानी पार्क. नाना नानी पार्कच्या पलीकडच्या बाजूला समुद्राकडे तोंड करून ही बिल्डिंग उभी आहे, सी प्रिन्सेस. त्याचं एक पेंट हाऊस रिकाम आहे, आपलंच आहे, तुमचं होऊ शकतं. कागद क्लिअर करून घेऊ, आमचं नाव कुठेही येणार नाही. आता मला वाटतं ही केस हरणं तुम्हाला परवडेल ना? का हे पेंट हाऊस गमावणं परवडेल? वकील थांबा हो, तुमच्या हातून काही सुटतच नाही. त्यांचं आहे ते, त्यांना बघू दे ना. कसं आहे देखणे, त्या अभय मिरजकरनं माझ्या अंगावर हात टाकला 10 माणसांसमोर. आता आमच्या इज्जतीचा सवाल आहे. तो अभय मिरजकर सडला पाहिजे जेलमध्ये.
मला खरंच नाही माहित तुला काय विचारलं आम्ही कोणी दिला माल कोणी supply? सर त्या पोराला निमलेटच्या गोळ्या दिल्या तू? निमलेटच्या गोळ्या दिल्यास? मला नाही ए माल चेक कर आईला हे काय रे हे काय आहे? हा? बोल सप्लायर कोण आहे तुझा शेवटचा चान्स शेवटचा चान्स बोल 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 प्युअर माल आहे प्युअर सोडून दिलं माझारी माल प्युअर आहे शेवटचा चान्स देतो बोल पटकन सांग कोणी सप्लाय केला तुला बोल काय ऐकत गुरुड शेवट होतं साहेब मी नाही करत मला खरंच माहित नाही पटकन सांग मला खरंच माहित नाही साहेब मी खरंच सांगतोय आता तरी खर बोलन सांगतो मला हा माल मला सप्लाय सावनी मिरजकर यांनी केलाय ते घेऊन जा याला अहो साहेब पण त्याच्यावरचा गुन्हा अजून सिद्ध व्हायचा आहे हो गुन्हा सिद्ध नाही झाला तरी चालेल जन्मठेप नकोच आहे निदान 4-5 वर्ष तरी कच्चा कैदी म्हणून आत गेला पाहिजे नाहीतर उद्या कोणी येईल आणि लोकप्रतिनिधींच्या अंगाला हात लावेल नाही का देखणे त्या अभय मिरजकरला बेल मिळता कामा नये तुम्हाला जमत नसेल तर तसं सांगा मी दुसरा मार्ग शोधतो पण अभय मिरजकर सुटणार नाही नेऊ का नको राहू दे बघा बुरुड लक्षात घ्या आता हा टाक इकडे लागला की 1 रन हा बॉल तू पकडला की 2 रन आणि बॉल यांनी पकडला की काय नो बॉल म्हणजे काय फ्री हिट यांनी पकडला मी आउट होतो का नाही त्यामुळं फ्री आणि आता मला काय आवडतो फुलटॉस बॉल टाक साहेब लागेल ना साहेब नका 6 रन 1 2 3 4 5 6 पटकन सांग कुठे दिले ड्रग्स साहेब सांगितलं ना मी सावनी मिरजकर बॉस कोण आहे तुझा मी फक्त पैशांसाठी हे काम करतोय हो. सगळे पैशासाठी करतात माहिती आहे आम्हाला पुढे बोल कोण आहे तुझा बॉस साहेब आमच्या बॉसला एका मुलीचा फोन आला होता पोरीचा फोन आला होता हॅलो बुरुड मला हे कळत नाही रे तू पण मला सांग ते 11 प्लेयर त्या ग्राउंड मध्ये मरत असतात मॅच जिंकण्यासाठी घाम गाळत असतात आणि हे कॅमेरामॅन क्लोज कुणाचे लावतात सुंदर पोरीचे चूक आहे का नाही हा चूक आहे का नाही मग तू कशाला पोरगी इन्व्हॉल्व केली याच्यामध्ये कुठल्या पोरीचा फोन आला होता बोल सॅम्पल तिनेच दिलाय तिच्याकडे अजून भरपूर मार्क आहे एवढा माल एखादा माणूस महिनाभर विकतो बॉस कोण आहे तुझा बॉस कोण आहे टाकू बॉल चल बॉल टाक चल बॉल टाक प्रभास सर बॉल मारा बॉल मारा